थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। खचाखच भरलेला आझाद मैदान, तर त्या ठिकाणी अडवलेला हा ताफा। मीनाक्षी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत, मला मान्य आहे तुम्ही या सगळ्याचा आढावा घेण्याकरता पोहोचताय। बॅरिकेडिंग करण्यात आलेले त्या ठिकाणी पोलिसांकडून मात्र कुणालाही गाडी सकट पुढे जाऊ दिलं जात नाहीये। दंगल नियंत्रण पथक त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। साधारणतः 20 मिनिटांपासून हा गोंधळ सुरू आहे। मीनाक्षी, निश्चितच आपण पाहतोय की मराठा जे बांधव आज मुंबईत दाखल झालेले आहेत आंदोलनाकरिता, त्यांना ईस्टर्न फ्रीवे उतरताच या ठिकाणी पोलिसांनी रोखलेला आहे। अडवण्याचा हा प्रयत्न झालेला आहे। खरं तर या ठिकाणाहून अनेक शेकडो गाड्या ज्या आहेत त्या ईस्टर्न फ्रीवेवरती आपल्याला पाहायला मिळतात, मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी मराठा बांधवांना जे आहे ते या ठिकाणी रोखण्यात आलेलं आहे। खरं तर बैलगाडी जी आहे ती या ठिकाणी आणलेली आहे आणि अनेक कार्यकर्ते जे आहेत ते कालपासूनच मुंबईत दाखल झालेले आहेत। ठिकठिकाणी आपण पाहतोय की या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आहे आणि आता या ठिकाणाहून हे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानाच्या दिशेला निघत आहेत, पण मात्र त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी अडवण्यात आलेल्या आहेत। आपण पाहतोय की या ठिकाणी बैलगाडी जी आहे ती देखील सजवलेली आहे। ही बैलगाडी आहे आणि बैलगाडी देखील आपण पाहतोय महिलांना या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। सागर बंगल्यावर माझं म्हणणं आहे, माझी बैलगाडी आझाद मैदानात गेली पाहिजे, गेली पाहिजे। 2 तास झाले, 2 तास रात्रपासून पण ते 12-13 तास झाली थांबली, 12-13 तास झाली। बैलगाडी घेऊन आलेला तुम्ही, आज शेतकरी दिसतायत, काय नेमकी तुमची मागणी आहे? आता माझी मागणी म्हणजे मराठा म्हणजे कुणबी, कुणबी म्हणजे मराठा, हे कुणबी मराठ्याचं प्रतीक म्हणून बैलगाडी घेऊन आलोय। प्रत्येक वेळेस म्हणून दादा सोबत बैलगाडी माझी असते, कारण की मराठ्याचं कुणबी मराठ्याचं प्रतीक म्हणून बैलगाडी घेऊन आलोय आणि प्रत्येक वेळेस म्हणून सोबत असते। गेल्या वर्षी मी आलो होतो आणि तुम्ही गेल्या वर्षी तुमच्या लोकशाही माध्यमातून माझी बाईट घेतली होती, तर या ताईसाठी एकदा टाळ्या वाजा, आपले डबल एकदा। दादा, तुम्ही कुठून आलेला आहेत आणि किती तासाचा हा तुम्ही प्रवास करत आहेत? किती तासापासून तुम्ही हा प्रवास करून बैलगाडी इथे घेऊन आलेलात? माझं नाव रामेश्वर आसारामजी देशमुख, राहणार काराळा, तालुका परतूर, जिल्हा जालना। मी जवळपास 4 ते 5 दिवस झाले निघालेलो आहे। तर मी माझी प्रत्येक वेळेस बैलगाडी घेऊन मनोज असो, कुठेही असतो, आंतरवाडीत असो, जालना असो, परभणी असो किंवा आमच्या जवळपास तालुके कोणतेही असो, मनोज असो। मागच्या वेळेस मी उपोषणाला 8 दिवस बसलो होतो आंतरवाडीमध्ये आणि गेल्या वर्षी मी जानेवारीमध्ये मी मुंबईमध्ये आलतो। डायरेक्ट मंत्रालयामध्ये मी गेल्या वर्षी बैलगाडी गेलती। मंत्रालयामध्ये मला परमिशन पाहिजे, नाही जर नसतात नाही जाऊ दिलं तुम्ही आत्महत्या करीन, माझी डायरेक्ट फडणवीस साहेबाला विनंती आहे। तुमची बैलगाडी इथे अडवलेली आहे, खरं तर वाहतूक कोंडी झालेली आहे, त्यामुळे पोलीस कुठेतरी तुम्हाला विनंती करतायत। कुठेही गणेश उत्सव सुरू आहे, त्यामुळे तुमची देखील समज घातण्याचा या ठिकाणी समज घालण्याचा प्रयत्न केला जातो आहे। तुमची काय भूमिका राहणार आहे? एकतर तुम्ही वाहतूक कोंडी होऊ नये मुंबईमध्ये, मोठ्या प्रमाणात आपण पाहतो सकाळची वेळ आहे, रहदारीचा परिसर आहे, अशा पद्धतीची वागणूक कशा पद्धतीत तुम्ही आता तुमची भूमिका मांडणार आहात? आमच्याकडून कुठल्याही मुंबईकरांना इजा होणार नाहीत, कुठल्याही मुंबईकरांना अडचण होणार नाहीये, कारण की मराठा हा सर्व यांचा मोठा भाऊ आहे। कारण की कुठल्या समाज बांधवांना अडचण येणार नाहीये, कारण की आतापासून मराठा समाजाने 18 पकड जातींना सांभाळलेला आहे, खड्यावर जगवलेला आहे। तर आज मराठा समाजावर वेळ आली आहे। तर हे फडणवीस साहेब मागली त्याच्या आईच्या अगोदर जेव्हा सत्ता नव्हती त्यावेळेस फडणवीस साहेब बोलले होते की मराठा समाजाला आरक्षण देऊ। आज रोजी फडणवीस साहेबांकडे सत्ता आहे, तर का आरक्षण देत नाहीत? आमच्या मनोज दादाला का तुम्ही हे करतात, वेटीस धरतात? मनोज दादा म्हणजे कोट्यावधी समाजाचं आमचं हृदय आहे, हृदय। कारण की आम्हाला 400 वर्षानंतर मराठा समाजाला आम्हाला नेतृत्व मिळालं आहे। तर मनोज दादाच्या केसाला जरी धक्का लागला तर इथे जवळपास आमचे 5 कोटी मराठी मुंबईत दाखल झालेले आहेत। तर फडणवीस साहेबाच्या डायरेक्ट सागर बंगल्यावर माझी बैलगाडी जाणार। फडणवीस साहेब जर मनोज दादा जर केसाला जरी धक्का लावला तर तुम्हाला 10% आरक्षण आधीच दिलेलं आहे, पण आता तुम्ही एकीकडे कोर्टामध्ये सुनावण्या सुरू आहेत यावरती, तुमचं काय नेमकं म्हणणं आहे? आधीच 10% आरक्षण दिलेलं आहे, त्यापासून तुम्ही समाधानी नाही आहेत, ओबीसीतून आता तुम्ही आरक्षण मागतायत, त्यामुळे आज जर तुम्हाला आरक्षण जी तुमची मागणी आहे ती झाली नाही, पूर्ण झाली नाही, तर तुमची काय भूमिका राहील? आमचं एवढंच म्हणणं आहे, मराठा म्हणजे कुणबी, कुणबी म्हणजे मराठा। अगोदरच आमचा अर्धा समाज ओबीसी झालेला आहे
आणि आम्ही बाकीचे राहिलो आहेत, तो आम्हाला तुम्ही जी आर गेल्या वर्षी आम्हाला जानेवारी महिन्यात 26 जानेवारीला फसवलं, शिंदे साहेबांनी फसवलं आम्हाला, खोटा जी आर देऊन आम्हाला वाशीमधून वापस पाठवलं. तर आम्हाला म्हणणं आहे तुम्ही असं का फसवता तुम्ही दुसऱ्या यांना घटकांना तुम्ही एका समजा रात्यामध्ये किंवा कधी बी आरक्षणात घालता अनेक जाती, मराठा समाजाला का हे करायला लागले तुम्ही? कारण की मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यावंच लागेल आणि मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाहीये. कारण की 5 ते 6 कोटी मराठा समाज म्हणून त्यासोबत मुंबईत आलेला आहे आणि अजून जर आरक्षण नाही दिलं तर आमच्या माता भगिनीला गावाकडे सांगितलेलं आहे, टोटल परतूर तालुक्यातील प्रतिनिधींना त्या बंगल्यावर जा, त्याचे घर फोडा, त्याच्या बायका जाळा. जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर इथे मुंबईतून आम्ही तेवढं हटणार नाहीत. म्हणून दादाच्या केसाला धक्का जर लागला तर इथे 5 ते 6 कोटी मराठी आलेत, तर मग बघू सरकारचं काय येतं. तर तिन्ही मंत्र्याला माझं आव्हान आहे, तुम्ही काय करा, तुमचं काय करायचं करा. तुम्ही रात्यामध्ये जर पाठ शपथविधी घेता, तुम्ही कोणतीही गोष्ट करता, गुवाहाटीला जाता आणि तुम्ही मराठा समाजाला काय विटीस धरायला लागलात, काय विटीस? तुम्ही तळमळ मराठा समाजाची फसवणूक करू नका. ह्या वेळेस फसवणूक होणार नाहीये, माझी एवढी कळकळीची विनंती आहे. तर तुम्ही पोलीस प्रशासन, फडणवीस साहेब पोलीस प्रशासनाला पाठवत आहेत, कारण की माझ्या बैलगाडीला, कारण की माझं बोलणं कसं आहे, डायरेक्ट आहे. तुम्ही तुमची बैलगाडी सजवलेली आहे पूर्णतः, आपण पाहतोय की बैलांवरती देखील सजावट केली. फोटो काढला, जरांगे पाटलाचा फोटो काढला एका बैलावर आणि एका बैलावर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढला आहे. 29 ऑगस्ट चलो मुंबई. घरात बसला तो मराठा कसला. प्रत्येक वेळेस मी मनोज दादा सोबत असतोय, प्रत्येक वेळेस अगदी मुद्दा लक्षात येतोय प्रत्येक वेळेस मीनाक्षी, मी मनोज दादा आपण सोबत पाहतोय असतोय की या आणि ठिकाणी आजही आलेलो आहे. मात्र मोठ्या संख्येनं मराठा बांधव एकवटलेले आहेत. बैलगाडी या ठिकाणी पुढे सोडू दिली जात नाहीये, बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. इनफॅक्ट कोणत्याच गाड्या पुढे सोडू दिल्या जाणार नाही आहेत. वाहतूक कोंडीचा मुद्दा आहे, या ठिकाणी ताफा अडवण्यात आलेला आहे. याच लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.